मुलांना शिस्त लागावी हे आपल्यापैकी प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. पण नेहमी ओरडून रागवून काही साध्य होतं का? आम्ही एक छोटासा पण खूपच पॉवरफुल उपाय निवडलाय आणि तो म्हणजे रिवॉर्ड चार्ट. इवाच्या तिसऱ्या बर्थडेला आम्ही तिला तिचा फर्स्ट रिवॉर्ड चार्ट इंट्रोड्यूस केला होता. बऱ्याच पॅरेंट्सकडनं ऐकलं होतं की अशा चार्टमुळे मुलांना सवय लागायला मदत होते. सो आम्ही पण ठरवलं, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. ऑनलाईन बरेच चार्ट्स अवेलेबल आहेत, पण इवासाठी मला स्पेसिफिक टास्क हवे होते, म्हणूनच मी घरी रिवॉर्ड चार्ट डिझाईन केलं. स्टार्स आणि पॉइंट सिस्टम सहित. कॉइन कलेक्ट करायला एक छोटासा जार आणि त्या पॉइंट्सवर तिला छोटे-छोटे रिवॉर्ड्स मिळणार. तर मॉर्निंग रुटीनमध्ये होतं ब्रश करणं, आईला हेअर्स व्यवस्थित कोंब करू देणे. त्यानंतर मील टाईममध्ये होतं बिफोर अँड आफ्टर हात धुणे, स्वतःचं जेवण स्वतः करणे आणि भरपूर पाणी पिणे. तर लर्निंग टाईममध्ये होतं एबीसी, नंबर्स, पोएम शिकणे, मराठी शब्दकोश किंवा बाराखडी शिकणे, पझल सॉल्व्हिंग आणि थोडेसे सिंपल ॲक्टिव्हिटीज. क्लिनिंग अपमध्ये होते खेळून झाल्यावर स्वतःचे टॉयज जागेवर ठेवणे, आईला छोट्या-मोठ्या कामात मदत करणे, ट्रॅश डब्यामध्येच टाकणे आणि स्वतःचे चप्पल रॅकमध्ये ठेवणे. लास्ट कॅटेगरी होती सोशल अँड इमोशनल स्किल्स, ज्यामध्ये होतं अंघोळ झाल्यानंतर देवाला नमस्कार करणे, एखाद्याला सॉरी किंवा थँक यू बोलणे, फ्रेंड्ससोबत शेअर करणे आणि आपल्या टर्नसाठी वेट करणे. या प्रत्येक एफर्टसाठी स्मॉल मोटिवेशन म्हणून रिवॉर्ड्स लेव्हल ठेवल्या होत्या. डेली, वीकली आणि स्पेशल रिवॉर्ड्स. तर स्मॉल रिवॉर्ड्समध्ये होतं की स्टिकर्स, एक्स्ट्रा स्टोरी टाइम, बबल बाथ किंवा फेवरेट ड्रेस चूज करणे. मीडियम रिवॉर्ड्समध्ये होतं एखादा मिनी टॉय, DIY क्राफ्ट आणि पार्क व्हिजिट वगैरे. आणि बिग रिवॉर्ड्समध्ये होतं आईस्क्रीम पार्टी, फॅमिली पिकनिक, लायब्ररी व्हिजिट किंवा मूव्ही नाईट विथ पॉपकॉर्न. सवयी रुजवणं सोपं नसतं, पण त्या खेळासारख्या केल्या तर मुलं मनापासून सहभागी पण होतात. आपण फक्त प्रयत्न करत राहायचा, कारण बियाणं रुजवणं आपल्या हातात असतं, फुलणं त्यांच्या वेळेवर होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आणि अशाच रिअल आणि क्यूट पॅरेंटिंग आयडियासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.